तर आजचा विषय असा आहे की खळीरास करायचा आहे. तर खळीरास करण्यासाठी गल्लीतली नियोजन करत होती, सगळेजण आटपाटपी करत होते. त्यानंतर आम्हाला पाणी आणायचं होतं. आम्ही तिघजण पाणी आणायला गेलं, आम्हाला पाणी आणायला लावलेली. तर ही बघा कामं नसल्यासारखं काय कामं तर काही केली नाही, नातानाची करत बसलेली. तर आम्ही पाणी वगैरे आणलं. तर त्यानंतर देवाला गारणं सुद्धा घातलीत. तळाखोळा माता रवणाचा निंगा भरमा पाठ किल्ली पुढाकरा. वर्षाच्या मानानं पाडव्याचा दिवस आहे, तुझं भरलं फळ दिलेलं आहे. कुंभरा नारळ काय मान्य करून घे, ढोरा मुला मासा शांती समाधानी दे. असंच वर्षानुवर्ष करून मग असंच तू नवसाला पाहून पीक पाणी चांगलं येऊ देत, अशी ह्या लोकांची मागणी आहे. आणि यांच्याकडनं पाहून बाबा असंच आनंदात करून घे. त्यानंतर आम्हाला दगड वगैरे आणायला लावलेली, कारण चूल वगैरे बनवायची होती. त्यानंतर दयादा बघा बांबू तयार करायला आहे, कारण बकरं उचलायचं होतं. बकरं उचलूच तर का बाद झालं, कारण आम्हालाच लावलेलीच कामाला. कारण मगाच्या आम्ही व्हिडिओ काढला, त्यांनी बघितलेली सगळ्यांनी गल्लीतल्यांनी लावलीत आम्हाला पद्धतशीर कामाला. खांदा लय वेट दुखला. त्यानंतर बकऱ्याच्या आतले जे पार्ट असतात ते धुवायला आम्हाला पाठवलीत विहिरीवर. मग जाऊन विहिरीवर व्यवस्थितरित्या धुतलं. बारकी पोर इकडे तिकडे फिरालतीत, त्यांना पण घेतलं, कामाला लावलं पद्धतशीर. त्यानंतर मग हे बघा मटण तोडण्याचं काम इथं सुरू आहे. इथं दयादा मग अशी बांबू तोडालता आणि इथं आता मटण तोडाला आहे. त्यानंतर कंटाळा आलता, कल्टी मारला हळूच कामातनं आणि गेलं इकडं आम्ही वळत खेकडी पकडायला. मग वळत आम्ही टाकलं डोंब टाकून आलं, तिथंच टाकून टाकलं आम्ही, पण अर्धा तास तिथंच ठेवलेलं. त्यानंतर इथं रक्ती भात बघायला आलं. एक नंबर जेवण केलतीत भावानी. आणि इथं मटण तोडण्याचं सुद्धा काम सुरूच होतं, तर भात आणि रक्ती आधीपासूनच तयार झालेली. तर भात आणि रक्ती एकदम मिक्स करून व्यवस्थितरित्या त्याचं खतरनाक पद्धतीने जेवण बनवलेलीत. आणि गावातली आमची जी गल्लीतली जी मोठी माणसं आहेत त्यांनी जेवण बनवलेली, एक नंबर जेवण बनवलेली, टेस्ट एक नंबर होती. त्यानंतर मगाशी जे आम्ही डोंब टाकलेलं खेकडी पकडायला, तिथं गेला आम्ही खेकडी गावल्याला बघायला. खरं तर आम्हाला अपेक्षा होती की 3-4 खेकडी गावतील. खरं आम्ही जास्त वेळ दिला नाही, अर्ध्या तासातच आम्ही जाऊन आलं. त्यानंतर एकच खेकडा म्हणून गावलं, खरं चांगलं मोठं होतं खेकडं ते. त्यानंतर बघू शकता एकदम काळं कुट्ट खेकडा आहे. एक खेकडं गावलं बाद झालं, तेवढं समाधान मानलं आम्ही. नंतर खेकडं वगैरे धुवून घेतलं आणि गेलं आम्ही तिकडे पद्धतशीर. जेवण वगैरे आमचं झालं, आम्ही हळूच कल्टी मारलेलं. आणि ह्यो बघा जेवायची वाट बघत बसला आहे. त्यानंतर जेवण वगैरे आम्ही केलं आणि जायला निघालं. जय हिंद.